हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय पूजाज किचन तडका। आज आपण बनवणार आहोत चिकन मोमोज। चला तर आपण सुरुवात करूया। साहित्य पाहूयात। इथे आपण घेतलेला आहे 1 वाटी मैदा घेतलेला आहे चाळून। हे मी बॉईल करून घेतलेले चिकन आहे, मिक्सरमध्ये क्रश करून घेतलेले आहे। हे अद्रक लसूण मिरची आहे, ती मी क्रश करून घेतलेली आहे। हे मीठ आहे चवीनुसार, ब्लॅक पेपर आहे, हे लाल काश्मीरी लाल मिरची आहे, हे चाट मसाला, हा सोया सॉस आहे, ऑइल आहे, ही शेजवान चटणी आहे, लिंबू आणि चीज। चला तर आपण आता चिकन मोमोज साठी लागणारा डो तयार करून घेऊया। ही 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण हे मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि ऑइल आहे। आता हा डो आपण छानपैकी मळून घेऊया। पातळ करायचा नाहीये, घट्ट झाला पाहिजे डो। आता हे पाणी आपण थोडं थोडं टाकत न्यायचं आहे, त्याचा छान असा डो तयार करायचा आहे। आता हा आपला डो तयार झालेला आहे, तो आपला आता 10 मिनिटांसाठी साईडला ठेवूया। आता आपण मोमोज साठी लागणारा स्टफिंग तयार करून घेऊया। हे मी इथे चिकन घेतलेलं आहे, ते बॉईल करून क्रश करून घेतलेलं आहे 1 वाटी। अद्रक लसूण मिरची आहे क्रश करून घेतलेली, ब्लॅक पेपर घ्यायचा आहे थोडासा 1 चमचा, मीठ आहे चवीनुसार, हे मी लाल काश्मीरी चाट मसाला, त्याच्यामध्ये आपण ऍड करायचं आहे सोया सॉस 1 चमचा, ही शेजवान चटणी आहे 1 चमचा आणि हे अर्धा लिंबू, हे छान आपण आता मिक्स करायचं आहे। स्टफिंग छान मिक्स करायचं आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे चीज किसून टाकूयात। आता हे छानपैकी आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हा प्लॅटफॉर्म आधी स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्या आता आपण मोमोज तयार करायला घेऊया। एवढा गोळा घ्यायचा आहे आणि आता त्याच्या आपण त्याला लाटायचं आहे, जास्त पातळ लाटायचं नाही। अशा प्रकारे मी सगळ्या लाट्या आता तयार करून घेते। ओके, पाहू शकता अशा मी आता सगळ्या लाट्या ह्या तयार करून घेते। अशा प्रकारे आता आपल्या लाट्या तयार झालेल्या आहेत। आता आपण त्याचे मोमोज तयार करूया। मोमोज तयार करण्याच्या आधी इथे मी पाणी उकळवत ठेवलेलं आहे स्टीम करण्यासाठी। तोपर्यंत ते गरम होते, तोपर्यंत आपण इकडे जे मोमोज तयार करून घेऊया। आपण मोदकाच्या शेपमध्ये असे करायचे आहेत। अशा प्रकारे मी सर्व आता तयार करून घेते। आता हे आपले मोमोज तयार झालेले आहेत। इथे मी एक चाळण घेतलेली आहे, तिला मी तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण हे मोमोज ठेवूयात। आता हे मी जे बाकीचे पण करून घेतलेले ते पण ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत। आता हे आपण स्टीम करायला ठेवूया तिथे 15 ते 20 मिनिटांसाठी।
मीडियम फ्लेम ठेवायचा आहे. आता आपले 20 मिनिटं झालेले आहेत. आपण पाहू शकतो. गॅस ऑफ करायचा आहे. आपले मोमोज रेडी झालेले आहेत. आता हे मी खाली घेते. आता आपण हे एक एक काढून घेऊया सर्व करायला. सो फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता आपले चिकन मोमोज रेडी झालेले आहेत. छान दिसत आहेत. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. मला कमेंट करून नक्की सांगा. हे मोमो आपण शेजवान चटणी बरोबर खाऊ शकतो. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.